मुंबईतल्या उपहारगृहांना सुलभतेनं परवाने मिळावेत यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या इंडिया फूड सर्व्हिस रिपोर्ट 2013 या अहवालाचं प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या उपहारगृह सुरू करण्यासाठी 52 परवाने लागतात. ही प्रक्रिया आणखी सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या यापूर्वी 3 बैठका झाल्या असून येत्या 15 अंतिम बैठक होईल असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले. प्रत्येक ठिकाणचं जो आहे स्वच्छता आणि शुद्धता ही वाढली पाहिजे. याच्यासाठी जे आहेत एक आणि पूर्ण त्याला किती स्कोप आहे या सगळ्या बिझनेसला याचा त्याने एक रिपोर्ट चांगला तयार केलेला आहे. त्या रिपोर्टचा सुद्धा आम्ही अभ्यास करू. मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या कमिटीसुद्धा आहेत. या त्यांचे लायसन्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्सेस आहेत. 50-50, 60-60 लायसन्सेस आहेत. तर ह्यासुद्धा कशा कमी करता येतील. कारण शेवटी उद्योग करणारा त्याचं संपूर्ण लक्ष फक्त लायसन्स काढण्याकडेच आणि त्याचं रिन्युअल करण्याकरताच परत परत नूतनीकरणाकरता जर जायला लागलं तर तो धंदा पाणी सगळं वेगळा बाजूला राहतो. त्यामुळे आवश्यक तेवढ्या ज्या त्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत, नसलेल्या काढून टाकल्या पाहिजेत. वन विंडो सिस्टीम कशा आपल्याला अंमलामध्ये आणता येईल, या अशा अनेक गोष्टींचं जे आहे आम्ही करतो आहोत. त्या कमिटीमध्ये सांगून सगळ्यांकडून त्या प्रकारचे जे आदेश काढायला लावत आहोत. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी सिने अभिनेता